प्रतिनिधी फिरोज तडवी, यावल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी शालेय समितीच्या निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधी गटात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी समिती गठीत करण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद थेट सभात्यागापर्यंत पोहोचला असून या निवडीवरून आता तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 8 नुसार शालेय समिती गठीत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। यावेळी सत्ताधारी गटाचे नगरसेवक पराग सराफ यांनी लेखी सूचना मांडत नगराध्यक्षा छायाताई पाटील यांची समितीच्या अध्यक्षपदी, तर सागर चौधरी, वैशाली बारी आणि शेख शाहीनबानो शेख रज्जाक यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली। या प्रस्तावाला काँग्रेस गटनेत्या कामारू निसाबी सैफुद्दीन यांनी अनुमोदन दिले। दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक हेमराज उर्फ बाळू फेगडे यांनी या प्रस्तावाला विरोध करत राकेश कोलते यांच्यासह इतर नावांची पर्यायी सूचना मांडली। एकाच विषयावर दोन वेगवेगळे प्रस्ताव आल्यामुळे नगरसेवक अतुल पाटील यांनी मतदान घेण्याची मागणी केली। मात्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच विरोधी गटातील नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडत सभात्याग केला। विरोधकांच्या या भूमिकेवर नगरसेवक अतुल पाटील यांनी कडक शब्दांत टीका केली आहे। विरोधकांनी केलेला सभात्याग हा पूर्णपणे बेकायदेशीर असून सत्ताधारी गटाने बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला ठराव हा शासन निर्णय 27 मार्च 2023 आणि माध्यमिक शाळा संहिता 1986 मधील कायदेशीर तरतुदींना धरूनच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। केवळ विरोधाला विरोध म्हणून सभात्याग करणे चुकीचे असून तक्रार असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागावी असे आव्हानही त्यांनी दिले। या संपूर्ण प्रकरणामुळे नगरपालिकेतील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे। लक्षात घ्या विषय